तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन ढोके आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज पिक्चर रिलीज झाला डंकी आपल्या शाहरुख खान साहेबाचा। तर राजकुमार हिरानी काका त्याचे डायरेक्टर आहे। तर अमरावतीत एक एसआरके फॅन क्लब आहे, म्हणजे एसआरकेचं खूप मोठं टीम आहे ती फॅनची। तर ते हर एक वेळेस जेव्हा एसआरकेचा पिक्चर रिलीज होते तेव्हा म्हणजे सगळ्या क्रिएटर्सला बोलावते, स्क्रीनिंग ठेवते मस्तपैकी। तर आज आम्हाला बोलावतं, आम्ही चाललो पिक्चर पाहायला। तर मग तुम्हाला सांगतो कसा पिक्चर आहे। ट्रेलरवरून तर मला थोडा चांगला वाटला, साधासुद्धा की चांगली स्टोरी वाटते। राजकुमार हिरानीचे पिक्चर चांगलेच राहते। तर चला मग आता तुम्हाला दाखवतो कोण कोण येणार आहे पिक्चर पाहायला। आता अमरावतीचं वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे। तर चला मग कोण कोण पिक्चर पाहायला येणार आहे, कसा आहे पिक्चर, कशी स्टोरी काय, पाहायला पाहिजे की नाही सांगतो तुम्हाला पूर्ण A to Z। चला मग। तर 9:15 वाजताचा आमचा शो होता, 9 वाजले होते। आता लवकर आलो, पुरं सुनसान होतं, तबळिया कुणीच नाही। तर एसआरकेचे पूर्ण फॅन्स तिथं आले होते। एसआरके फॅन क्लब लिहिलं होतं त्याच्या टी शर्टवर। तर डंकीचा केकही तिथं कट केला एसआरके फॅन क्लब वाल्यानं, तर मजा आली। झाला भाऊ पिक्चर, टॉकीज खचाखच भरली होती। तर मित्रांनो पिक्चर झाला, कसा वाटला तुला पिक्चर? पिक्चर एक नंबर होता। ॲनिमल पेक्षा ॲनिमल आणि याची तुलना नाही होऊ शकत। ॲनिमल पिक्चर वेगळा आहे, जो जेला आवडला त्याला एकदम आवडला, तुम जेल नाही आवडला त्याला अजिबात। मला तो ॲनिमल आवडला नाही, पण हा पिक्चर सगळ्याला आवडला आणि फॅमिली पिक्चर आहे। तुम्ही आपल्या आई बाबा कोण सगळ्यासोबत फॅमिलीसोबत जाऊ शकता। आणि रोमॅन्टिक आहे, इमोशनल आहे, स्ट्रगल दाखवला म्हणजे काय असते पिक्चर डंकी। आणि राजकुमार हिरानी सरचा आहे तर मग विषयच नाही, कारण की आतापर्यंत जेवढे पिक्चर काढले त्यांनी उचेच होते, हाही उचे आहे। गाव सर तर बर्गर किंगचा मस्तपैकी बर्गर खाल्ला आणि निघालो। तर कसं वाटलं तुम्हाला? सांगा। अरे पिक्चर चालू झाला मला वाटलं का? हो पिक्चर एकदम जबरदस्त होता। पिक्चरचं नाव होतं डंकी। बसकरना नीरव लागला। अरे यार रिव्ह्यू चालू आहे तुमचा, येणार तुमच्यावर येणार आहे एवढा रिव्ह्यू। महत्वाची गोष्ट विषय आहे, एकदम जबरदस्त पिक्चर होता। आणि शशांक, तुम्हाला कसं वाटलं पिक्चर? मला तर लय आवडला, कारण की काय म्हणते जो कॉन्सेप्ट वापरते तो माया होता। रियालिटी दाखवलं एकदम एंटरटेनिंग वे ना। ॲनिमल पेक्षा उंचा होता ऊंचा ऑब्विसली यार, तो शाहरुख खान आहे। शाहरुख खान वा वा। तर आलो पिक्चर बघून, पिक्चर चांगला होता। म्हणजे पिक्चरमध्ये कोणी खोट नाही काढू शकत, म्हणजे असं खराब आहे असं कोणी म्हणू नाही शकत, कारण की त्यात असं काही ठेवलंच नाही आहे। सुरुवात असं पिक्चरले होते, असं कॉमेडी पिक्चर आहे सुरुवातले, नंतर थोडा इमोशनल आहे, थोडा रोमॅन्टिक आहे, आणि एक चांगलं हे दाखवलं। आता ते त्यातले जे काही लोक आहेत तर तेले दुसऱ्या देशात जायचं असते। आता आपल्या एक थोडीशी स्टोरी सांगतो तुम्हाला, की आपल्या इकडे तेले थोडंसं म्हणजे पैशाची गरज राहते, तर तेले असं वाटते दुसऱ्या देशात गेला तर पैसे जरा जास्त कमावले जाते। त्याचे मित्र जाते तर मग फोटो टाकते की गाडी घेतली, घर घेतलं, तर मग त्याचं पण स्ट्रगल चालू होऊन जाते की दुसऱ्या देशात जायचं आहे। तर त्याची स्टोरी आहे, दुसऱ्या देशात ते कसे जाते, त्याचं स्ट्रगल, मग गेल्यावर काय आहे, मग ते वापस येते काय, तर त्याचं झालेलं एवढं स्ट्रगल, त्याचं इमोशनल पिक्चर आहे थोडासा, आणि चांगला पिक्चर आहे ओव्हरऑल। तर तापसी पण आहे त्यात, आपला तुम्हाला माहिती असेल ट्रेलरमध्ये पाहिलं असं, विक्की कौशल आहे, आणि शाहरुख खानची ॲक्टिंग तर काही पास नाही, एक नंबर आहे शाहरुख खानची ॲक्टिंग। आणि राजकुमार हिरानी काकाची डायरेक्शन आहे तर काही पास नाही, तो डायरेक्टर आहे, उंचा पिक्चर आहे, 3 Idiots वगैरे त्याचेच पिक्चर आहे ना, आणि चांगला फॅमिली पिक्चर आहे। विशेष म्हणजे हा फॅमिलीसोबत आपण जाऊन पाहू शकतो। आता मागचा जो पिक्चर होता ॲनिमल, तो फॅमिलीसोबत नव्हता पाहू शकत, कारण की तो अडल्टवाला होता थोडासा, 18+। तर याच्यात सगळे चांगले सीन आहे आणि मस्त पिक्चर आहे ओव्हरऑल। म्हणजे असं कोणी असं एकदम हे नाही म्हणू शकत की खराब आहे, हे कमी होतं, चांगलं ओव्हरऑल पिक्चर पाहिला तर चांगला पिक्चर आहे। म्हणजे तुम्हाला चांगला वाटेल पिक्चर, इमोशनल आहे, कॉमेडी आहे आणि रोमॅन्टिक आहे, तर मी तुम्हाला सांगितलंच। तर असा होता बा पिक्चरचा रिव्ह्यू। पिक्चर मला आवडला, तर तुम्ही पाहू शकता पिक्चर, म्हणजे टेन्शन नाही आहे, एकदम मस्त पिक्चर आहे। तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।